कवितेचं शीर्षक आहे फोटो. फोटो. येस. आठवणींचा अल्बम चाळताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. आठवणींचा अल्बम चाळताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राहिला. क्या बात है. तसे अनेक फ्लॅश मारले आपण एकमेकांवर. पण बहुतेकदा तर डोळे पापण्याआड दडायचे. आजूबाजूच्या लोंबकळलेल्या गर्दीत एकांताचा पत्ता नसायचा. आणि एकांत सापडलाच ना, तर प्रेमाची चौकट सजवण्यातच वेळ जायचा. काळ काही वा. थांबला नाही. काळ काही थांबला नाही. वेळेनं मनावर घेतलं तेव्हा वर्तमानाचा भूतकाळ झाला. वा. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा काढायचा राहिला. राहून. तुझ्या लग्नातही आलो होतो. तुझ्या लग्नातही आलो होतो ना खुशीने, मंडपातल्या वराड्यांसारखा. अहो जेवलात का, अहो जेवलात का असं विचारलं प्रत्येकानं. पण मी मात्र स्टेजवर नटून तटून बसलेल्या तुझ्याकडे पाहत होतो एखाद्या आधाशासाठी. तेव्हा एक संधी होती फोटो काढण्याची. पण नेमका तो मध्ये आला आणि फोटोग्राफरनी बटन क्लिक केलं आणि माझ्या मनातल्या विचारांचं होत्याचं नव्हतं. पायरीवरून खाली उतरताना समोरचा उजेड अंधुक झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो फोटो काढायचा काढायचा. राहून गेला. आता माझी ओळख करून दिलीस. हे मिस्टर अमुक तमुक. माझी ओळख करून दिलीस. हे मिस्टर अमुक तमुक. आणि मंडपातल्या आईस्क्रीमच्या रांगेतल्या अनेकांसारखा एक झालो. माझी ओळख करून दिलीस. हे मिस्टर अमुक तमुक आणि आईस्क्रीमच्या रांगेतल्या अनेकांसारखा एक झालो मी. पण प्रेझेंट देताना तुझ्या करंगळीचा झालेला ओझरता स्पर्श आजवर जपून ठेवलाय. वा. प्रेझेंट देताना तुझ्या करंगळीचा झालेला ओझरता स्पर्श आजवर जपून ठेवलाय मी. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे ना, जी आपण कधी रिव्हर्स नाही करू. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे जी आपण कधी रिव्हर्स नाही करू शकत. आणि म्हणून मग आठवणींचा अल्बम चाळावा लागतो. मी चाळतो अधूनमधून आठवणींचा अल्बम. मीही चाळतो अधूनमधून आठवणींचा अल्बम. तुझे अनेक फोटो सापडतात आधीमध्ये, पण नेमका मीच तिथे नसतो. तुझे असणे माझे नसणे तुझे असणे, नशीब म्हणू की प्रारब्ध की नियतीचा खेळ झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा राहिला.